सो वीकेंड सेशन आहे. डिस्क्लेमर ॲज युजल की आपण जे काही डिस्कशन करतो आपण इथे हे सगळं फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असतं. राईट. कुठलंही याच्यातून मी रिकमेंडेशन तुम्हाला करत नाही कुठलाही स्टॉक्स घेण्यासाठी. चलो, आता बघितलं आपण लास्ट 7-6 म्हणजे लास्ट वीकमध्ये सुद्धा मार्केट बरंच पडलं. या वीकमध्ये पण थोडासा व्हॉलटाईल होता, वर खाली. राईट. बट जो क्लोजिंग त्यांनी दिलेलं आहे ते मात्र या वीकमध्ये सुद्धा खाली दिलेलं आहे. राईट. तर आता याच्या पुढे काय असेल? आता बऱ्याच जणांनी मला विचारलं की आता स्टॉक घ्यायचे का, एवढं खाली आलेलं आहे, आता मार्केटवर निघेल का, काय करायचं? मग म्हणलं चला ह्या सेशनमध्ये आपण ते डिस्कस करूया थोडंसं. या सेशनमध्ये बघताना आपल्याला फक्त टेक्निकल बघून चालणार नाहीये. इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय, सिच्युएशन, आत्ताचं होणारं सिच्युएशन. आज जर सिच्युएशन आपण बघितलं मार्केट ओव्हरऑल, तर सर्वात जास्त केसेस सॉरी आहेत ते महाराष्ट्रात आहेत. म्हणजे जर आपण बाकी कम्पेअर जर केलं तर US मध्ये 60,000 केसेस सापडत आहेत, ब्रिटनमध्ये सुद्धा काही सापडत आहेत, आणि महाराष्ट्रात 45,000 केसेस सापडत आहेत फक्त महाराष्ट्रात. आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्र पूर्ण इंडियात जर बघितलं तर 10-15,000 केसेस आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये नेमकं आपण काय करायचं? मग फक्त महाराष्ट्रातच लॉकडाऊन होईल का? लॉकडाऊन झाला तर त्याचा इफेक्ट मार्केटवर किती पडेल? आर्थिक राजधानी जी आहे मुंबई, आता एवढे मुंबई पुण्यात सर्वात जास्त केसेस आहेत तसं बघितलं तर, पण अजूनही इथे लॉकडाऊन नाहीये. बाकी ठिकाणी असं काही नॉर्मल लाईफ चालल्यासारखं चाललंय. मग अशा वेळेस आपण काय डिसिजन घ्यायचं? मग मार्केटवरती कसा इम्पॅक्ट होईल हे बघणं खूप गरजेचं आहे. त्या ह्याच्यात केसेसमध्ये जर सगळीकडेच केसेस वाढत आहेत तर या सिच्युएशनला आपण समजू शकतो चला आता मार्केट खाली जाईल. बट एक आहे ते म्हणजे मार्केट एवढं ऍक्च्युली जे काही वर आलेलं आहे, राईट, जे पूर्ण कोरोना नंतर पोस्ट कोरोना जर आपण पाहिलं नॉर्मली, तर एक साधारणतः जर आपला लास्ट इयरचा जर फॉल आपण बघितला त्याच्यानंतर आला, आणि ऑलमोस्ट एक साधारणतः नोव्हेंबर नंतरचा जो काही एक मोठा इथे अपसाइड मुवमेंट आहे पूर्ण, जर एवढा मोठा आहे तर मग हे कुठे ना कुठे काय आलं पाहिजे, इथून थोडा करेक्शन आलंच पाहिजे. जसं प्रिव्हियसली आपण डिस्कस केलं होतं की लास्ट वीकमध्ये सुद्धा की आता मार्केट खाली येणार आहे. जेव्हा 15,100ला वगैरे गेलं त्यावेळेस पण आपण म्हणलं होतं की मार्केट आता खाली आलं पाहिजे. तर त्या केसेसमध्ये जर आपण पाहिलं तर प्रिव्हियसली जर थोडं मी मंथ वाईज FIIचा डाटा जर बघितला, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा, तर तो बघा एक साधारणतः ओव्हरऑल जर पाहिलं आपण मार्च 20 पासून पण, राईट, मार्च, तर तो पूर्ण जो काही आपल्याला दिसतोय त्यांनी मोठ्या प्रमाणात FIIचा डाटा जो आहे तो बाईंग साईडला आहे. अजून पण जर पाहिलं तर बाईंग आहे, पण मार्च मध्ये जर पाहिलं आपण तर तो 3,500 करोडचा आहे फक्त. आणि अदरच्या वेळेस बघितलं तर बघा 25,000, 10,000, 16,000, राईट, 4,000. मग यामध्ये जो काही डाटा आहे तो मोठा आहे त्यांचा, आणि हा एवढा त्यांनी जो काही पैसा आता मार्केटमध्ये टाकलेला आहे तो कुठे ना कुठे आता त्यांना प्रॉफिट बुक केलं पाहिजे. यासाठी त्यांना हवं होतं एक साधं सिंपल कुठलंही एक रिझन. त्याच्यामध्ये 2 रिझन्स आता त्यांच्याकडे आहेत. एक अमेरिकेत जो बॉन्ड यील्ड रेट वाढलेला आहे तो, आणि दुसरं आपल्या इकडं जी एक सिच्युएशन आता यायला लागली, परत लॉकडाऊन होईल का काय होईल, आणि छोट्याशा कारणामुळे हा जो आहे तो एक करेक्शन आहे. आणि जेव्हा मार्केट आपलं 11,500 पासून ते 15,400 पर्यंत वाढलेलं आहे, तर इथून एक साइजेबल आपल्याला करेक्शन डेफिनेटली मिळालं पाहिजे. आपण जर गॅप्स पाहिले
तर खाली आपल्या गॅप्स भरपूर आहेत, ते गॅप सुद्धा मार्केटने फिल केले पाहिजे. निफ्टीमध्ये हे ब्ल्यू जे इथे आपल्याला दिसत आहेत, आता गॅप बघितलं तर 12,600च्या आसपास एक गॅप आहे, त्याच्यावरती आसपास कुठे आता नाहीये. हा जो होता तो गॅप आता फिल केलेला आहे आपल्याला, जो आपण मागच्या वीकमध्ये पण डिस्कस करत होतो की हे गॅप फिल करणं इम्पॉर्टंट आहे. आणि आता मार्केटने बरोबर तिथंच सपोर्ट घेऊन अगेन वरती आलाय. त्याच्यानंतर जर मार्केटला आता एवढी वर्स्ट सिच्युएशन येईल का की मार्केट 12,000 पर्यंत येईल पुन्हा, तर जस्ट आता इयर एंड आहे, 31 पर्यंत जाऊ द्या. सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते 1 एप्रिलला क्लिअर होतील. बऱ्याचशा गोष्टी, लॉकडाऊन हाय करायचा नाही करायचा, काय करायचंय कुठल्या सिच्युएशनला, मग कारण इयर एंड आहे, खूप महत्वाचे सगळे जी कामं आहेत इकॉनॉमिकली त्या सगळ्या गोष्टी पार पडतील आणि मग त्यावर ठरेल. आणि जर असं जर झालं, आणि शिवाय आता इलेक्शन्स पण आहेत वेगवेगळ्या राज्यात, आणि त्याचा सुद्धा इम्पॅक्ट होईल, म्हणून थोडं थोडं काय केलेलं आहे, इकडे सगळीकडे जिथे जिथे होतं तिथं खूप निर्बंध, तेवढ्या सोसायटीनी सील करणे, तेवढ्या जागांमध्येच निर्बंध लादणे, अशा काही गोष्टी आता सध्या सरकार करतायत. मग जर हे जर काही हा फार आणि मोठं जर वाढायला लागलं तर डेफिनेटली सगळं लॉकडाऊन होईल. आज आपण बघितले सेकंड वेव्ह वगैरे बाहेरच्या देशात आले, ते ठिकाणी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा एक एक महिना, दीड दीड दोन दोन महिन्यांचे लॉकडाऊन्स पुन्हा लागलेले आहेत. आणि आपल्या इथं आपण पुन्हा अजून लॉकडाऊन मध्ये आलेलो नाहीये, हे सुद्धा आपण विसरता कामा नाही. राईट. तर आता प्रश्न येतोय, मग मार्केट आता कशा पद्धतीने रिॲक्ट होईल. त्यामध्ये सर्वात महत्वाचं ते म्हणजे आता हा जो काही आपला इथं 14,300च्या आसपासचा गॅप होता तो फिल केलेला आहे. मग आता इथून एक शुअरिटी की गॅप फिल केल्यानंतर तिथून मार्केट आता वर गेलं पाहिजे. म्हणजे एक आशा आहे की इथून मार्केट वर आलं पाहिजे, पण एक कालचं फ्रायडेचं जे क्लोजिंग दिलेलं आहे मार्केटनी, तो एक लॉंग लेग डोजी त्यांनी बनवलेला आहे आणि विदिन या मोठ्या रेड कॅन्डलच्या मध्येच बनवला आहे. तर या वीकसाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे थर्सडेचा जो हाय होता आणि लो होता, साधारणतः 14,250 आणि वरती 14,576, या दोन रेंज आहेत की ब्रेक करून मार्केट त्याच्यावरती क्लोजिंग दिलं पाहिजे. ब्रेक करून त्याच्यावर जर क्लोजिंग दिलं 14,500च्या वरती, किंवा दोन कन्झिक्युटिव्ह ग्रीन कॅन्डल जर आपल्याला मिळाले, मग समजायचं की मार्केटनी तो बॉटम बनवलाय आणि तिथून आता तो वरती जाईल. सहजासहजी आणि एकदम क्रिस्टल क्लिअर असं आपल्याला बॉटम मिळणार नाही. अचानक तो असा करेल की 300-400 पॉईंट अप मूव्ह पण देईल 1-2%, आणि तिथून अगेन पुन्हा तो 200-300 पॉईंट मध्ये अगर थोडासा टाइम वाईज कन्सोलिडेट फेज मध्ये जाईल आणि अगेन वरती जाईल, किंवा एक शार्प तो मूव्ह अपसाईडला देईल. पण आता सध्या शार्प अपसाईडला मूव्ह देण्यासाठी इव्हेंट कुठलाही पॉझिटिव्ह नाहीये, खूप मोठा इव्हेंट आता नाहीये. तो म्हणजे बेंगालचे जर रिझल्ट आले इलेक्शनचे त्यानंतर एखादा होऊ शकतो, तोपर्यंत असा काही मोठा लोकल आपल्या इथला तरी नाहीये. इंटरनॅशनल याच्यामध्ये जर काही झालं तर मग मात्र ते. मग आता याच लेवलमध्ये 14,500 ते 14,200 यामध्ये मार्केट कन्सोलिडेट होईल का ते बघणं. आणि जर खाली जर मार्केटला अजून यायचं झालं, मग मात्र आपल्याला घ्यायचा ही जी एक कॅन्डल आहे याचा साधारणतः 50% जर पकडला आपण, तर 14,000ची लेवल येते आपल्याला खाली. मग हा जर 14,000च्या खाली जर आला, 14,000 ब्रेक जर झाला, तर 13,800 आणि खाली मग आपलं डायरेक्ट येतो जो इथून फॉल एक आला होता जानेवारीमध्ये, जो मोठा फॉल करेक्शन होता, ज्यावेळेस मी सांगितलं होतं की बजेटच्या आधी जर फॉल आला तर बजेट नंतर मार्केट एकदम चांगलं वर जाईल. राईट. मग आता तो जर बॉटम त्यांनी गाठला तर 13,500च्या आसपासचा ती एक लेवल आहे की मार्केटसाठी येऊ शकते. जर नाही, दोन सपोर्ट्स आहेत आता 14,250 आणि 14,000, इथेच जर सपोर्ट घेतलं मार्केटनी तर चांगल्या पद्धतीने वर जाईल. अदरवाईज आत्ता जो आहे इथे जर बघितलं आपण तर डबल बॉटम होतो इथं आरामात. हा जरी मार्केटनी सपोर्ट घेतला तरी मार्केट पुन्हा वर जायला लागेल.
मग आता आपल्याला स्टॉक्स जर बाय करायचे झाले तर कशा पद्धतीने करू शकतो आपण? तर सिंपल आहे, इथून मार्केटला अप ट्रेंड मध्ये येऊ द्या, ट्रेंड चेंज होऊ द्या, पॉझिटिव्हनेस थोडासा येऊ द्या, मग आपण तिथून बाय करू शकतो. कारण तो जर पॉझिटिव्हनेस मध्ये आला मार्केट, तर तिथून सुद्धा तो डेफिनेटली चांगल्या पद्धतीने जो आपला 15,400चा हाय आहे तो सुद्धा ब्रेक करून मार्केट डेफिनेटली वरती जाईल. मग मात्र 15,500 16,000चे लेवल्स मार्केट अचीव करेल. राईट. नॉर्मली असं बघतो आपण की एप्रिलमध्ये मार्केट जास्त पडत नाही. पहिलाच महिना असतो वर्षाचा, आपला फायनान्शियल स्टार्ट असतो, त्यामुळे थोडासा मार्केट एप्रिल आणि मे मध्ये कन्सोलिडेट फेज मध्ये जातो, संत असतो. मार्च मध्ये एवढा का फॉल झाला? दोन्ही गोष्टी सांगितल्या मी. तिसरी गोष्ट असते ते म्हणजे काय, प्रत्येकाचे टॅक्सेशन्स असतात, त्याच्या काही सेटलमेंट्स असतात, त्यामुळे सुद्धा थोडस प्रॉफिट बुकिंग असेल, ज्या गोष्टी ऍडजस्टमेंटच्या लागतात त्या गोष्टी सगळे हे मोठे लोक करतात. मग मार्केट थोडंसं ओलाटाईल तिथे असतो डेफिनेटली. राईट. तर सेम सिच्युएशन बँक निफ्टीला आहे. निफ्टीचे तर लेवल्स काढले आपण, बँक निफ्टीने सुद्धा इथं गॅप फिल केलेला आहे. अगेन आता जर खाली यायचं झालं निफ्टीला, निफ्टीसाठी खाली 28,000च्या आसपास गॅप आहे. त्याच्या खाली आलो तर 27,000ला पण आहे आणि लास्टला आहे तो 25,000. राईट. आता इथून 10,000 जवळपास 8,000 पॉईंट खाली येऊ शकतो का, तर बघण्यासारखे आहे. राईट. नाही तर डेफिनेटली मार्केट 32,000 लेवलला तर आलाच पाहिजे एक. आणि दुसरं म्हणजे जवळपास 30,000 पर्यंत जर मार्केट बँक निफ्टी आला, कारण आता जर बघितलं तर फायनान्स सेक्टर एकदम वीक आहे, कमजोर आहे, तर या लेवल्स आहेत. मग आता गॅप फिल केलाय आणि गॅप फिल करून थोडीशी खाली मुवमेंट देऊन एक हॅमर टाईप कॅन्डल बनवून त्यांनी आता थांबलेला आहे. तर मग इथून जर मार्केटला वर जायचं आहे तर 34,000च्या वरती त्याचं क्लोजिंग आपल्याला मिळालं पाहिजे बँक निफ्टीला. मग एक अपसाइड मुवमेंट इथून स्टार्ट होईल. त्या याच्यामध्ये जर आपण काढलं तर हा साधारणतः 34,000ची एक लेवल येते वरच्या साईडला, आणि खाली जो परवाचा लो आहे 32,250च्या आसपासचा, तर तो लेवल बँक निफ्टीसाठी राहील ह्या दोन लेवल्सच्या आतमध्ये. या इन बिटवीन तो थोडासा फ्लक्च्युएट होईल, साइडवेज मध्ये राहण्याची जास्त शक्यता इथे आहे. राईट. हे एक ओव्हरऑल मार्केटचं आत्ताचा सिनेरिओ आहे. राईट. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते म्हणजे आपण जेव्हा बघतो त्यावेळेस सिंपल एक गोष्ट बघायची आहे की आपल्याला काय करायचं इथं, लॉंग टर्मचा जर विचार केला आपण तर सरळ मुव्हिंग ॲव्हरेजेस लावायचे. राईट. त्या ठिकाणी लावताना आपण 20 डेजचा मुव्हिंग ॲव्हरेज लावा. एक फार तर काही जास्त अनालिसिस किंवा टेक्निकलवर पूर्ण डिपेंड आपल्याला राहायचं असेल तर 20, 50, 200 दिवसांचा जर आपण मुव्हिंग ॲव्हरेज लावला तर डेफिनेटली आपल्याला इथं मार्केटचं एक व्ह्यू कळून येतो की मार्केट कशा पद्धतीने इथे मुवमेंट देईल निफ्टी. राईट. डेचा चार्टवर जर पाहिलं आपण तर 200 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो जवळपास येतो 12,600च्या आसपास. जो मी सांगितलं 12,000च्या आसपास आपल्याला. आणि दुसरं आहे तो म्हणजे 50 आणि 20 हे दोघंही जवळजवळ आलेले आहेत. याचा कलर थोडासा मी चेंज करतो, येलो कलर थोडासा दिसायला प्रॉब्लेम. राईट. मग आता जर इथे जर पाहिलं आपण, सिंपल आहे की आता थोडासा जर 50 डेज आणि 20 डेजचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते चार्टच्या वरती आलेले आहेत आणि अजून त्यांनी क्रॉस केलेलं नाहीये, फक्त त्याच्या वर आलेले, चार्ट खाली आलेला आहे आणि 200 डेजचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे
तो मात्र अजून लांब आहे यांच्यापासून. यांच्यामध्ये जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढं आपण थोडंसं रिलॅक्स राहू शकतो. अजून ही काळजी नाही, कारण 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज जर चार्टच्या जवळ आला आणि तो क्रॉस करायला लागला तर मग समजायचं आता वर्स्ट सिच्युएशन आहे, इथून मार्केट खाली येऊ शकतो. ही सिच्युएशन आपण जर बघितलं पॅन्डेमिकच्या वेळेस बघा, मागच्या फेब्रुवारीमध्ये जो काही जानेवारी फेब्रुवारीमध्ये आहे, तर तो इथे सिच्युएशन आपल्याला मिळालेली आहे. आणि जिथं जेव्हा क्रॉस ओव्हर झाले त्यानंतर मार्केट एकदम खाली आलेले आहे. आता 200चा मुव्हिंग ॲव्हरेज अजूनही आपल्याला पॉझिटिव्हनेस मध्ये आहे, त्यामुळे इथे जास्त काही असं घाबरायचं कारण नाही. हाच नियम तुम्ही स्टॉक्सला पण लावू शकता. जर तुमचे होल्डिंग्स असतील तर डेफिनेटली जर तुम्ही पाहिलं तर ते मुव्हिंग ॲव्हरेजच्या अजून जरी लांबच दिसत आहेत. SBI इथं बघितलं मी, राईट, किंवा रिलायन्स पाहिला. आता रिलायन्स जर पाहिला तर रिलायन्स आता जवळ आलेला आहे, धोक्याची घंटी आहे रिलायन्सला. अजून क्रॉस झालेले नाहीयेत, बट तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच त्यांचे जे काही डेली मुव्हिंग ॲव्हरेज आहे ना ते खूप कमी आहे. म्हणजे सिच्युएशन अशी आहे की रिलायन्स खूप कन्सोलिडेट झालेला आहे. आपण जर पाहिलं तर जवळपास ऑक्टोबर पासून ते आतापर्यंत तो कन्सोलिडेट होतोय. आणि मग इथं आपल्याला आता पाहायचंय की ते कशा पद्धतीने इथून रिॲक्ट होईल रिलायन्स याच्यानंतर. नंतर इन्फोसिस जर पाहिला आपण, हाही आता अजून जास्त घाबरण्याचं कारण नाहीये. जे मेन काही स्टॉक्स आहेत आपले ते जर आपण पाहिले, HDFC बँक, यांची पण सिच्युएशन जर पाहिली तर अजून लांब आहे. डिस्टन्स जेवढं लांब असतं तुमच्या मुव्हिंग ॲव्हरेज आणि चार्ट्स मध्ये तेवढे अजून जास्त रिलॅक्स असतं. जवळ आला तर तुम्हाला भीती असते, मग तो त्याचा डेली मुव्हिंग ॲव्हरेज हा कमी होतो आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ऍक्शन येते त्यावेळेस मात्र मार्केट खाली पडेल किंवा तो स्टॉक्स आहे तो अपोजिट मूवला जाऊ शकतो. आणि मुव्हिंग ॲव्हरेज वरच्या लेवलला गेले तर पॉझिटिव्ह मुवमेंट. येस, मुव्हिंग ॲव्हरेज खाली आले आणि चार्ट वर गेला, हम्म जे इथे सिच्युएशन क्रॉस ओव्हरची झालेली आहे, हा बाईंग झोन असतो आपला. पॉझिटिव्ह क्रॉस ओव्हर म्हणायचं. आता ज्या वेळेस इथून तो उलटा जाईल, निगेटिव्ह क्रॉस ओव्हर जर झाला तर तिथून तो खाली येईल. म्हणजे तिघांचा क्रॉस ओव्हर जिथे होईल तिथे आपण बाईंग करू शकतो. येस, करेक्ट. आणि तिघांचा जेव्हा इथं क्रॉस ओव्हर खाली झाला त्यावेळेस आपण कॉल सेल करायचा. येस, या सिच्युएशन्स आता मार्केटच्या आहेत. येस, औरंगाबादला तर लॉकडाऊन डिक्लेअर केलेलं आहे 1 वीक. बाकी बीड मध्ये वगैरे तरी त्यांनी आधीच केलेलं आहे, राईट. बीडला 4 तारखेपर्यंत आहे. येस, लातूरला सॅटर्डे संडे आहे. सॅटर्डे संडे. सोलापूरला सॅटर्डे संडे आहे. सोलापूरला सॅटर्डे संडे आहे. पुणे मुंबईत ते इयर एंडच्या मुळे थांबलेले आहेत, जे आता बस झालं. बघा आता आज पवारांनी काल सांगितलेलं आहे 2 एप्रिल पर्यंत आम्ही बघणार आहे त्यानंतर निर्णय घेणार. म्हणजे हे डेफिनेटली आहे 3 किंवा 4 एप्रिल पासून आपल्या इथे साधारणतः 15 एप्रिल पर्यंतच वगैरे लॉकडाऊनची शक्यता आहे जास्त. आणि असेल तर स्ट्रिक्ट असेल यावेळेस. तर मग इम्पॉर्टंट आहे, मग घरी बसून काय करायचं, मग ट्रेडिंग करायचं. त्यामुळे राईट, शिकणं गरजेचं आहे. तुमच्याकडे सेकंड इन्कम सोर्स असायला पाहिजे, अत्यंत महत्वाचं. आताच्या सगळेच जॉब्स, सगळेच बिझनेसेसचे अनसर्टनिटी खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे सेकंड इन्कम सोर्स तुमच्या हातात असणं सर्वात आवश्यक आहे, राईट. तर बघ आता एप्रिलमध्ये वगैरे मी काही शॉर्ट कोर्सेस घेऊन येणार आहे जे ऑलरेडी करतायत, बट काही स्ट्रॅटेजीज आहेत की जे त्यांना हवे असतात, की कन्सिस्टन्सी प्रॉफिट कमवू शकत नाहीत, काही प्रॉब्लेम्स येतात, राईट. मग जेव्हा प्रॉब्लेम्स येतात जेव्हा तुम्ही पॉज घेतला पाहिजे, कुठे घेतला पाहिजे, किंवा काहींचे ओव्हर ट्रेडिंग होतो, मग ओव्हर ट्रेडिंग कसे थांबवले पाहिजे. मार्केटमध्ये आपण बसलो रोजच्या रोजच आपल्याला प्रॉफिट मिळेल असं नाही. तर ज्यावेळेस मार्केट तुम्हाला पैसे देत नाही त्यावेळेस तुम्हाला पॉज घेता आला पाहिजे. किंवा जर तुमच्या काही स्ट्रॅटेजीज असतात तर त्यावर तुम्ही काम करताय का, किंवा मग नसेल तर मग कुठल्या अशा स्ट्रॅटेजीज आहेत की ज्या वर्क करतात खूप चांगल्या पद्धतीने.
राईट. येस. आता काही शंका कुणाच्या? आता स्टॉक्सचं तर आहे सगळ्यांचंच असं, त्यामुळे आज जास्त आपण स्टॉक रिलेटेड चर्चा करणार नाहीये. कारण ओव्हरऑल बघितलं तर बरेच स्टॉक्स आहेत ते 5-10% तर खाली आलेलेच आहेत आता सध्या. आणि आता अशी सिच्युएशन आहे की जर कुणाला इन्व्हेस्ट करायचं असेल, लॉंग टर्म आहे त्यांचं तर काही काळजी नाहीये. उलट तुम्ही फक्त ऍड करा. अजून काही ऍव्हरेज जर तुम्हाला करता येत असेल तर अजून थोडंसं सिच्युएशन बघून. फक्त जर कुठलाही स्टॉक्स, एकच सिंपल थंब रूल सांगतो मी, आता जर तुम्हाला बाय करायचं असेल तर डेफिनेटली परत तुमचं मुव्हिंग ॲव्हरेज वर जाऊ द्या, किंवा कन्झिक्युटिव्ह 2 जर क्लोजिंग तुम्हाला वरती मिळाले प्रिव्हियस डेच्या हायच्या वरती, म्हणजे आता जर बघितलं तर आपण शुक्रवारचा कॅन्डल तर विदिन गुरुवारच्या कॅन्डलच्या आधी मध्ये झालेला आहे. जर गुरुवारच्या कॅन्डलच्या वरती जर 2 कन्झिक्युटिव्ह तुम्हाला जर पॉझिटिव्ह क्लोज मिळालं तर मग मात्र डेफिनेटली तुम्ही स्टॉक्स मध्ये ऍड करू शकता. येस. काही विचारायचंय? एक कोल इंडिया चार्ट पाहिला असता. सॉरी. कोल इंडियाचा चार्ट पाहिला असता. कोल इंडिया. हम्म. येस सनी, करन्सी ट्रेडिंग वरती घेऊया आपण. हा कन्सोलिडेशन फेज मध्ये आता सध्या अजून. हा सध्या आपण सपोर्टच्या जवळपास आहे सध्या ना. येस. त्यामुळे आता हा जर ब्रेक झाला ना खूप छानपैकी जाईल. कुठं वरती की खाली? वरती वरती ब्रेक झाला पाहिजे, किंवा जर खाली झाला तर तो खालीही जाऊ शकतो. तेच ना, मग आता मग इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायची की काय? नाही, याला आता काहीच करायचं नाही आता सध्या तरी. हम्म. कारण की याचा 113चा काहीतरी सपोर्ट येतोय, म्हणजे सध्या तर सपोर्ट जवळ येतो. आता तर बघितलं तर तसा प्रिव्हियसली तो आहे, तो जो सपोर्ट आहे तो ब्रेक केलेला आहे यांनी. हा, आणि जे क्लोजिंग आहे ना ते 132 पण थोडस 130. हा 133चा सपोर्ट जो तो त्यांनी हे केलाय. आणि इम्पॉर्टंट असं आहे की आता इथून जर आपण पाहिलं तर इथे थोडासा 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा तो चार्टच्या वरती येत आहे, पण यांच्यामध्ये अजून क्रॉस ओव्हर राहिलेलं नाहीये. नाहीये. त्यामुळे तो कन्फ्युजन मध्ये आहे. म्हणजे हा साईडवेज मध्ये आहे. आता याच्यासाठी काहीच न करणं सर्वात चांगलं राहील. चांगलं. येस. करन्सी ट्रेडिंग वर घेऊया आपण एक, की करन्सीचं कशा पद्धतीने ट्रेड करायचं वगैरे. बरेच जण विचारतायत, बोलतायत, पण डेफिनेटली घेऊया. मे बी नेक्स्ट वीक वगैरे आपण घेता येईल आपल्याला. अजून एक होतं, लास्ट टाइम जेव्हा आपण डिस्कस केलं होतं बऱ्याच दिवसापासून, तो ब्रेकआउट बघा किती ब्युटिफुली ब्रेकआउट दिलेलं आहे त्यांनी. आपण पाहिलं तर दिवसापासून रेजिस्टन्स ब्रेक करत नव्हतं. ट्रेडिंग वर कोणचं हे चार्ट असे दिसते, कॅन्डलस्टिक कोणच्या यामध्ये? सॉरी. ट्रेडिंग वर चार्ट आहे ना हा? येस येस. यात काही वेगळं काही केलंय का तुम्ही? काही मला असं दिसत नाही माझ्या नाही दिसणार, माझं हे सेटिंग वगैरे काही वेगळे आहेत. हा तेच काय की आम्ही ज्या आता इथे जर बघितलं तर बघा त्याचं रेजिस्टन्स त्याला कधी कधी येतोय फेब्रुवारीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 9 त्यांनी रेजिस्टन्स थांबवले आणि शेवटी काल जो त्यांनी ब्रेकआउट दिला 1376चा, तो डायरेक्ट 1445 पर्यंत गेला आणि अगेन थोडासा येऊन पुन्हा जिथं आता सगळे इथे त्यांना असं बरेच जणांना वाटतं की इथून परत अगेन खाली येईल, कारण एवढा रेजिस्टन्स आहे तर अजून खाली येईल. आणि ज्यांनी शॉर्ट करून इथे स्टॉप लॉसेस ठेवले होते ते सगळे स्टॉप लॉसेस काल ब्रेक झालेले आहेत. मग आता याला मोकळं मैदान आहे पॉलिकॅबला वरती जायला. 1650 ते 1800 पर्यंतचे याचे टार्गेट्स आहेत. फक्त मार्केटने थोडंसं आता सपोर्ट दिला की डेफिनेटली ते टार्गेट्स मार्केटमध्ये येतील. तर आता आता समजा आपण इथे बाय केलं, इथे स्टॉप लॉस ऑफ 1380चा, तुम्ही तरी चालेल ना? स्टॉप लॉस हा 1350 वगैरे जरी ठेवलात तरी चालेल. 1380 ला थोडंसं खूप कमी होईल. खूप कमी. हा. तर 30-40 पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस पाहिजे.
येस, अजून काही विचारायचंय कुणाला? रिलायन्स रिलायन्स आता चर्चा झाली, रिलायन्स कन्सोलिडेट फेज मध्ये आहे. खालचे चान्सेस जास्त आहे त्याचे ना. 2000 अजून त्यांनी क्रॉस केलेलं, ब्रेक केलाय फक्त जस्ट. पण खालचे चान्सेस जास्त आहे ना. येस, आता जर बघितलं तर आता डबल बॉटम यांनी केलेला आहे इथे. हा डबल बॉटम. येतोय. आवाज थोडा म्यूट करा, कोणाचा येतोय. जर काही विचारायचं असेल तर विचार, कारण नॉईज येतो, बाकीच्यांना बराच डिस्टर्ब होतो. राईट, आता हा डबल बॉटम आहे 1380च्या आसपासचा. हा जर ब्रेक झाला तर मग 1980च्या आसपासचा, 1960, 1920 हा किंवा 1900 हा स्ट्रॉंग सपोर्ट असेल रिलायन्ससाठी. त्याच्या खाली शक्यतो जायची शक्यता कमी आहे, कारण त्याचा जो फॉल आहे ना तो शार्प आहे. आणि जेव्हा शार्प फॉल येतो किंवा शार्प राईज येतो, आपल्याला माहिती आहे 90 डिग्रीज किंवा 80 डिग्रीज मध्ये जर तो शार्प फॉल किंवा राईज आला तर तिथून तो डेफिनेटली बाउन्स बॅक देतो फास्ट. म्हणून रिलायन्सला पण ते यांनी इथंही दिला, तो एकदम फास्ट दिलेला आहे, तर तो तेवढाच बाउन्स बॅक जोरात करू शकतो. जर आपण डेच्या वर बघितलं तरी सुद्धा तो शार्प फॉल येतोय, त्यामुळे इथून जास्त यायचं नाही. आणि फार तर 1800 तर आहेच आपला जो एकदम स्ट्रॉंगेस्ट त्याला सपोर्ट आपण म्हणू शकतो. जर एकदम वर्स्ट केस आली तरच 1800 ची लेवल ब्रेक होईल, अदरवाईज 1800 ची लेवल ब्रेक होणार नाही. सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज अप्लाय केलेलं आहे, जे चार्ट वरती अप्लाय केलंय ते सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज केलेलं आहे, एक्सपोनेन्शियल नाही. मी सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजच वापरतो. एक्सपोनेन्शियल थोडासा जास्त सेन्सिटिव्ह आहे, तो लगेच ऍक्शन देतो आणि थोडासा कन्फ्यूज करतो. सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज हा एकदम थोडासा रफ अँड टफ यूज करता येतो, जास्त सेन्सिटिव्ह नाहीये. तर जो तुम्हाला सूट होईल तो तुम्ही वापरू शकता. राईट, रिलायन्स आहे अजून पण थोडासा याच्यामध्येच, काळजी करू नका. 1900च्या खाली गेलात तर मग बघूया, आपण परत ऍड करायचं. रिलायन्ससाठी मी नेहमी सांगतोच तुम्हाला, प्रत्येक 100 पॉईंट खाली जर आला तो तर तुम्ही ऍड करा म्हणून. येस, काय आहे अजून विचारायचंय कोणाला? थांबता येईल आपल्याला आज. मारुती मारुती 6800 7000च्या वर निघू द्या ना. मारुतीला सकाळीच बघतो होतो मी. राईट, आता तर ब्रेकआउट दिलेला आहे त्यांनी, जर बघितलं आपण तर इथे राईट हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतोय आणि जस्ट ब्रेकआउट दिलेला आहे. लास्ट टाइम पण मी सांगितलं होतं, आठवतंय? मारुती तुमचा होता 7000च्या आसपास घ्यायचा का, त्यावेळेस मी म्हटलं हेड अँड शोल्डर आहे, तो ब्रेकआउट देऊन खाली येईल. आणि आताही जर आपण पाहिलं तर त्याचा मारुतीचा स्टॉप लॉस जो आहे आपल्याला तो आहे 7750च्या आसपास, आणि ब्रेकआउट त्यांनी दिलेला आहे. राईट, आणि आता खाली आला पाहिजे. तर आता खाली म्हणजे आपलं टार्गेट काय आहे मारुतीचं? 6200 आसपास काय तर सांगितलं होतं आय थिंक. किती जो 1100 पॉईंटचं आपल्याला फॉल दिला पाहिजे, आणि त्याचा ब्रेकआउट जो आहे तो आहे 7100. म्हणजे अजून किती 1100 खाली म्हणजे 6000 पर्यंत हा खाली आला पाहिजे. आला पाहिजे सध्या. आता जर हा 6000च्या पर्यंत जर खाली येणार तर साधारणतः इथे मार्केट वळालेला वरती 6300च्या आसपास तर एक सपोर्ट तो घेतला पाहिजे. आणि जर 6300चा सपोर्ट नाही घेतला तर त्याच्यानंतर त्याला जो सपोर्ट येतो 5730च्या आसपास. आणि आपल्या जो हेड अँड शोल्डर ब्रेकआउट नुसार तर डेफिनेटली 6100 पर्यंत तरी तो खाली आलाच पाहिजे. मग एक चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला येईल त्याच्यामध्ये.
म्हणजे मारुतीमध्ये मोठा फॉल येऊ शकतो. मोठा फॉल आलाच पाहिजे. येस, अजून काही आहे का? मग थांबूया जस्ट 5 मिनिट. पेट्रोनेट काय केलं? बघा, पेट्रोनेट एकदम खाली आहे, राईट. मागच्या पेट्रोनेट डिस्कस केलं होतं. 240च्या वरती जातच नाही पेट्रोनेट, बरेच दिवस झाले. येस, तिथंच रेंगाळतोय ना तो. 236 वर गेला तरच, हा, किंवा मग हाच मोठा हा सपोर्ट एक आहे त्याला आत्ताचा 220च्या आसपासचा. तो टिकला तर इथून चांगला वरती येईल, कारण एक सपोर्ट घेऊन वर आलाय आणि आता टेस्टिंगसाठी त्याच लेवलला आहे. आणि ह्या लेवल पासून जर वरती निघाला तर डेफिनेटली तो पुन्हा वरती जाईल, किंवा मग 210चा त्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, कारण इथे डबल बॉटम करून मार्केट वर निघालाय 276 पर्यंत आणि तिथून फॉल आहे. तर डेफिनेटली तो पुन्हा त्या जागेपर्यंत येण्याचे चान्सेस कमी असतात. मग इथून, कारण इथे जे काही बाय करून बसलेले आहेत, ज्यांनी अजून सेल केलेलं नाही, ते डेफिनेटली एवढा आल्यावरती ऍव्हरेज करणार आणि बाईंग फोर्स इथं क्रिएट करणार, आणि तिथून मार्केट एक पुन्हा मूव्ह अपसाइडला घेऊ शकतो, राईट. ओके, चालेल, थांबूयात आज, पुन्हा भेटू नेक्स्ट वीकेंड सेशनला. थँक्यू. ओके, थँक्यू, बाय बाय.